आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। तू बादशाह माझ्या गौरवाची तू आशा, येशू जीवनाची परिभाषा, तू आहेस माझी श्रेष्ठता। बादशांचा तू बादशाह माझ्या गौरवाची तू आशा, येशू जीवनाची परिभाषा, तू आहेस माझी श्रेष्ठता। मी आहे दीवाना तुझा, तू आहे माझं पहिलं प्रेम। मी आहे तुझ्यावर फिदा, तू आहे माझी विश्वास। मी आहे दीवाना तुझा, तू आहे माझं पहिलं प्रेम। मी आहे तुझ्यावर फिदा, तू आहे माझी विश्वास। बादशाचा तू बादशाह माझ्या गौरवाची तू आशा, येशू जीवनाची परिभाषा, तू आहेस माझी श्रेष्ठता। तुझी स्वप्न माझी आहे, तुझ्या आकाशा माझ्या आहे, माझा प्रत्येक क्षण आहे तुझा, मी जगतो तुझ्यामुळं। तुझी स्वप्न माझी आहे, तुझ्या आकाशा माझ्या आहे, माझा प्रत्येक क्षण आहे तुझा, मी जगतो तुझ्यामुळं। बादशांचा तू बादशाह माझ्या गौरवाची तू आशा, येशू जीवनाची परिभाषा, तू आहेस माझी श्रेष्ठता। बादशाचा तू बादशाह माझ्या गौरवाची तू आशा, येशू जीवनाची परिभाषा, तू आहेस माझी श्रेष्ठता। बादशाह माझा बादशाह, तू आहे माझी श्रेष्ठता। बादशाह माझा बादशाह, तू आहे माझं पहिलं प्रेम। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे क्राइस्ट एम्बेसी इंडिया तर्फे आमच्या मराठी ऑनलाईन चर्च मध्ये। ही वेळ प्रार्थनेची। जर तुम्ही आम्हाला सेंटर मधून बघत असाल, तुम्ही आम्हाला ऑनलाईन पाहत असाल, तर आपल्या जागेवर तुम्ही उभे राहू शकता। आपले हात स्वर्गाकडे उंचलून आपण अन्य भाषेत प्रार्थना करणार आहोत। हारी ब्र आजा आजा अंजा क्रे ए रकुत रकीत ब्र आजा ब्र आले हेते लेके तो रिक्र आजा ब्र जांदले मोसो तो रब्रजाते रेबो शोजोंदो कित्र ब्र आजा ब्र आंदले ब्रो ओतो रकीता रेब्रे ए जेंदले ब्रजाता लिब्रो जोतो लोकोतो ला ब्रशासे ते रकीता ए ब्र आंजे ब्रो तो रमासी ब्रजांदे रेबो तो रकीता। धन्यवाद करा परमेश्वराला या पूर्ण आठवड्याभरासाठी। त्यांची मने, त्यांचे
कान पिता परमेश्वर उघडेस पिता परमेश्वर ते ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी. होय पिता परमेश्वर, जसं आम्ही तुझी स्तुतीसाठी पिता परमेश्वर आपले हात उंचून पिता परमेश्वर, तसे पिता परमेश्वर तुझी सामर्थ पिता परमेश्वर तिथे अद्भुत रीतीने काम करते येशूच्या नावात. रिब्रो ओसोत्र बाले ब्रजाते ओक्र आजानते रेबोतोला बियांता रेब्रोतो ते यांता ती रबाता ता ते यांते ए तोला बाता ती रबाता तियोंतो. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. तुझ्या नावाला मी गौरवतो आणि ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे, प्रार्थना करा आत्मेत जिंकण्याचे आयोगासाठी. आपण वचन बघणार आहोत 2 कोरिन्थीकर पत्र याचा 6वा अध्याय 1 ते 2 वचन. वचन सांगते, देवाचे सहकर्मचारी म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की जी देवाची कृपा आपल्याला मिळते ती व्यर्थ घालवू नका. हालेलुया. कारण तो म्हणतो, माझ्या सोयीच्या वेळी मी तुझे ऐकले आणि तारण्याच्या दिवसात मी तुला मदत केली. देवाच्या सोयीची वेळ आताच आहे. आताच तारणाचा दिवस आहे. हालेलुया. प्रार्थना करा की चर्च मधील सर्व मेंबर्स उत्साहित आहेत आणि सहभागी आहेत आत्मे जिंकणे आणि बनवून ठेवण्याच्या आयोगासाठी. घोषणा करा की आपण सर्व लोकांना स्वार्था प्रचार करत आहोत आणि चर्चच्या रॅप्चरच्या पहिलेच सर्व महिला आणि पुरुषांना तारणामध्ये आणत आहोत. तर ही जी प्रार्थना बिंदू आपण ऐकले त्या प्रार्थना बिंदूनुसार आपण प्रार्थना करणार आहोत, घोषणा करणार आहोत. रे एसेंत्र ओत्र आला ब्रजाके रकोत्र बांता रिबत तिति रबोंद्र बात्र बाता ताता आतो पोतो किति किति कियांता केते लमाता तता रबाता लेबोतो लब्रता तांते रे ते यांतो कोत्र आजेब्र आजेख्र आते रे कोतो तो इंते ते लमाति तिति ओसो तो ब्राजाके रकेते लाकोतो लाकीता लमांता तता एंते तो यांती यांता tatara brasate reboso to tia kiata anse cre ezende leboto la masa brasata riboso to la brashasa tianto to tabasete emoso to kianta kita la manda tatara brasata lemoso to la brasa aze era kita la brasata leboso to rabra aze ezekra azende reboso to la brasata liboto to rabrasata ora kete kianto koto la kete ebra aze ehe kete raraba ribosoto la kita labra abra azende le moto to rabrazate reba sabra aza azikra odo rokotra bati titianto loto lamante leboto labrasata tatianta ikoto rabata tatayante ete la masa tatianto rabasa braza aze erakoto koto rakita ibra aza aze kete. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद पिता परमेश्वर. आम्ही घोषणा करतो पिता परमेश्वर, प्रत्येक पुरुष आणि महिला पिता परमेश्वर रॅप्चरच्या आधी पिता परमेश्वर, होय पिता परमेश्वर, ते सर्व पिता परमेश्वर तुझ्या नावाला पिता परमेश्वर, तुझ्या नावाने पिता परमेश्वर त्यांचं तारण होते येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर, प्रत्येक चर्च मेंबर्स पिता परमेश्वर आत्मे जिंकणे आणि त्यांना बनवून ठेवण्यासाठी पिता परमेश्वर उत्साहित ते आत्म्याने येशूच्या नावात रेब्र आजा आजो खोत्रो बांधे ओ राबाता तियोंतो तू ततिया तितता ए बासाता तियोंतो कोतो ला मानते ते रबाततिया इक्रबा अजेक्र अजोंतो लोबोसोतो ला ब्रजा एब्र अजे खोतो कीता ला बाते. होय पिता परमेश्वर, तुझ्या सामर्थ्याने पिता परमेश्वर, होय पिता परमेश्वर, प्रत्येक मेंबर, प्रत्येक चर्च मेंबर पिता परमेश्वर आत्मे जिंकते पिता परमेश्वर आणि तुझी स्वार्था प्रत्येक व्यक्तीला सांगते येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर, ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजचा आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करीत आहोत आपल्या मिशन 1 अरब आत्म्यासाठी, जे 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण व्हायचे. तर आपण प्रार्थना करीत आहोत वाढणाऱ्या अनुग्रहासाठी. आपण प्रार्थना करत आहोत की आपल्यासाठी सेवकाईचे दरवाजे उघडे असतील. आपल्या जवळ सतत वाढणारी सेवकाई आहे. प्रार्थना करा की देवाचे सामर्थ आपल्या बरोबर भविष्यवाणीच्या अनुसार कार्य करीत आहेत. येशूच्या नावात आमेन. तर आपण या एक मिशन अरब आत्मे जिंकण्याचे जो कार्य आहे 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण व्हायचे, त्याच्यासाठी प्रार्थना करणार आहोत आणि सतत आपण वाढणारी जी परमेश्वराची अनुग्रह आहे त्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्याकडे
प्रत्येक दरवाजे उघडे सेवकाईसाठी रे बाजा आजा आजित्र आलेक्र आजेन दिले बोत्र आते इक्रो ओजोत्र बांदे ले बोत्र रबासी ब्रजाता रे बोसोंतो कोत्र आले ब्र आजिंद लेके ते ला कोत्र आजाते ते ते इक्रो ओजा ब्र आजेन दिले मोसोत्र बाता तियांतो रे बोसोतो ला ब्रजा आजेक्र एजेक्र आजेंदे रे बोसोंत्र का आरा ब्र आजिला ब्र आजांदे रे बोसोत्र ओराकी ala bra azekr azende rati titro otro toto tia tia anto toto rabata tata tiante tete le montro contra que te rabraza azakra azende rebo sotto tia tia inta kito tota tia titi rabrata tata yanta kita lamante lemento contra azebra aza aza aze rosoto cora azabra ande ketro olekr aza azekr ende rebo sotra ala brazata ribosotro olabra aze erabatra ante ketra ale ketela azabrande rebosotro oribra azakra azande le masabra aditianto contra arebrezetra ala braza aze erahate lebra ando contra batitianto rosotra vale breze era contra ale batri titiato orabra azende ओ धन्यवाद पिता परमेश्वर धन्यवाद हो पिता परमेश्वर आम्ही घोषणा करतो पिता परमेश्वर जे आमचा पिता परमेश्वर एक आत्मे जिंकण्याचा जो पिता परमेश्वर टार्गेट आहे ते पूर्ण होते येशूच्या नावात ओ पिता परमेश्वर ज्याच्या द्वारे पिता परमेश्वर तुझी स्वार्था पूर्ण विश्वभरात आम्ही गाजते येशूच्या नावात रे ब्रो जोत्र बांते रिब्र आजेब्र आकोतो राकिता इब्र आजेत्र आंते ले मोंतो ओ धन्यवाद पिता परमेश्वर ही प्रार्थना आम्ही पिता परमेश्वर आमच्या येशू ख्रिस्ताच्या नावात मागते आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड आणि आजचा आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे आपण वचन बघणार आहोत पहिले तिमोथी याचा दुसरा अध्याय आणि 4 वचन सांगते सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहित असावे अशी त्याची इच्छा आहे आपल्या कुटुंबासाठी आणि ज्यांचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करा जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याचे ज्ञानाकडे ते येऊ शकेल प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे हालेलुया तर आपण या प्रार्थनेविषयानुसार आपण प्रार्थना करणार आहोत प्रार्थना बिंदू आपण ऐकलेस त्याच्यानुसार प्रार्थना करा रेबो ओजा आजा आंते केत्र बाती रब्रोते एब्र आजेंदले ब्रजाती कित्र बांता रेबोत्र आंते तियांतो रोत्र बासी ब्र आजेक्र एला बाता रेब्र ओजोंदा रेक्र आजेला ब्र आजांते रेबो सोत्र आजिक्र बांदा ले बाता तियांतो इक्र आजेत्र बांदले बोत्र बाती तिया आंसेक्र एजेक्र ओजाते रबाते रेब्र आजेंदले मांतो कुत्र बाती titianta itra alekra azende rebotra bande reboto la bate titiante rebro ozokra akra azebra azende rebro zutra bata titi rabotra bata rabande reboso koto la brazate lebotra bande rebrasate lekete प्रार्थना करा आपल्या कुटुंबासाठी आपल्या मित्रांसाठी ज्यांचे तारण झाले नाही त्यांचे तारण व्हावे येशूच्या नावात रेब्रो ओझोत्र आते तिती रब्रजाते रेबो सोक्र आजेंदे लेबोतो रब्रा आते तिते तेंतो ओक्र आजाता ला भूत ला बाते प्रार्थना करा ते वचनाच्या सत्याच्या ज्ञानाकडे ते वळते येशूच्या नावात आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं तारण होते येशूच्या नावात रेब्रे एजेत्र ओ रब्रा आजिक्र आंते रेबो सोत्र बाता तियांतो तो रब्रजाते लेबोत्र बाती तिती रब्रजाता रब्रजोंदो रोजोत्र ओला केते रब्रजाता रेबा जिक्र आजेंदे रेब्रजोतो रब्रजांदे ले मांतो कोत्र बारियातिया इयोंतो कोत्र रकीते रब्रजाते represente la kita la ahate rekete rakotra azara kita represande rebosotra bata tianto toto rakita la prezata lebosotra azera bande reboso koto rakete rebra azende ओ धन्यवाद पिता परमेश्वर तुझ्या वचनाद्वारे पिता परमेश्वर मग पिता परमेश्वर तुझी इच्छा पिता परमेश्वर या विश्वभरात होते येशूच्या नावात हो पिता परमेश्वर ज्यांचे तारण झालेले असे आमचे कुटुंब
आमचे फॅमिली मेंबर्स पिता परमेश्वर, आमचे मित्र पिता परमेश्वर ज्यांनाही आम्ही भेटतो पिता परमेश्वर, होय पिता परमेश्वर आम्ही घोषणा करतो त्यांचे तारण होते आणि ते पिता परमेश्वर तुला आपला प्रभू म्हणून, आपला परमेश्वर म्हणून स्वीकारत येशूच्या नावात. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. ते वाचले गेले पिता परमेश्वर, त्यांची आत्मा जिंकली गेले से पिता परमेश्वर, त्याच्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो आणि ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता ही वेळ आहे परमेश्वराच्या स्तुतीची आणि आराधनेची. तर आपण आपल्या प्रेज आणि वर्शिप टीमला स्टेजवर आमंत्रित करूया आणि परमेश्वरची स्तुती करूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. हालेलुया. आज वार रविवार दिनांक 5 सप्टेंबर. आजचा विषय आहे हे तुमच्या ज्ञानाविषयी आहे. हालेलुया. आजचे आरंभिक वचन घेतले गेले आहे यशाया त्याचा 11वा अध्याय 9वे वचन. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नाजूस करणार नाहीत,
कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. हालेलुया. प्रेषितांचे कृत्य त्याचा 27वा अध्याय 28वे वचन मध्ये लूक पौलाबरोबर रोमच्या प्रवासावेळी घडलेल्या एका प्रेरित करण्याच्या प्रसंगाबद्दल सांगतो. त्याला आणि इतर 274 लोकांना घेऊन जाणारे जहाज भयंकर अशा वादळामध्ये अडकले. आभार मानण्याजोगी गोष्ट म्हणजे जहाजावर असलेले सर्व पोहत मिलिताच्या बेटावर सुखरूप पोचले. हालेलुया. तिथे राहणाऱ्या लोकांनी त्यांना खूप दया दाखवली आणि अग्नी पेटवला आणि उष्णता मिळावी म्हणून शेकोटी पेटवली. जशी पौलाने काटक्यांची मोळी आणून शेकोटीवर घातली, उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातात झोंबून राहिला. हालेलुया. ते जीवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बरोबर लोक एकमेकांना म्हणू लागले, खरेच हा माणूस घातकी आहे. हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देत नाही. प्रेषितांची कृत्ये त्याचा 28वा अध्याय 4थे वचन. जिथे बघणाऱ्यांना वाटले की त्या विषामुळे तो सुजेल किंवा एकाएकी मरून पडेल, तिथे त्याने ते जीवाणू विस्तवात झटकून टाकले आणि त्याला काही इजा झाली नाही. तेव्हा आपले मत बदलून ते म्हणाले, हा कोणी देव आहे. हालेलुया. कशामुळे पौल इतका वेगळा होता? तो सार्वकालिक जीवन जागरूक होता. त्याला ठाऊक होते की ज्याच्याकडे देवाचा पुत्र आहे त्याला सर्वकालिक जीवन आहे. हालेलुया. देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. रोमकरांस पत्र त्याचा 6वा अध्याय 23वे वचन. ज्याच्याकडे सार्वकालिक जीवन आहे त्याला विषबाधा होऊ शकत नाही. येशूने असे मार्क 16वा अध्याय 18व्या वचनमध्ये म्हटले, कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. हालेलुया. हे जीवन त्याने आपल्याला दिले आहे, परंतु पुष्कळ लोकांना ते माहीत नाही. बायबल म्हणते, नीतिमान आपल्या ज्ञानाने मुक्त होतात आणि वारशामध्ये चालतात. हालेलुया. म्हणजे तुम्ही पाहता हे ज्ञानाने कार्यरत होतो. हे तुम्हाला असलेल्या ख्रिस्ताच्या अमूर्त आणि अविनाशी जीवनाच्या ज्ञानाविषयी आहे, जे तुमच्यामध्ये कार्यरत आहे. यात आश्चर्य नाही की योहान म्हणाला, देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाला सार्वकालिक जीवन लाभले आहे. हे तुम्हाला कळावे म्हणून मी हे तुम्हाला लिहिले आहे. हालेलुया. 1 योहान त्याचा 5वा अध्याय 13वे वचन. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही तुमचे हात स्वर्गाकडे उचलून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. प्रिय पित्या, माझ्यामध्ये कार्यरत असलेले ख्रिस्ताचे अलौकिक अमर्त्य आणि अविनाशी जीवन माझ्या जागरूकतेमध्ये आणण्यासाठी मी तुझे आभार मानतो. मानवी प्रकृतीवर परिणाम करणाऱ्या आजारपण, रोगराई आणि सर्व वाईटाच्या वर मी जगतो. मी देवाच्या समरूपाचा सहकारी आहे. दैवीपणाचे गौरव आणि सद्गुण प्रकट करत येशूच्या नावात आमेन. ही वेळ आहे साक्षीची. जय मसीह। मेरा नाम डॉली दत्त है और मैं इलाहाबाद से हूँ। मैं खड़ी हूँ यहाँ पे आज अपने भाई की गवाही देने के लिए, जो कि हॉस्पिटल में एडमिट हुए थे। उनको हार्ट में आर्टरीज में ब्लॉकेज था, 3 आर्टरीज ब्लॉक्ड थी और ये ब्लॉकेज उनको पहले से नहीं था। अभी कुछ टेस्ट के दौरान उनको ये पता चला डॉक्टर्स को कि हार्ट की ब्लॉकेज है और उसको स्टेंट डाल के ब्लॉकेज को क्लियर करना ज़रूरी है, क्योंकि आगे उनका किडनीज का ट्रांसप्लांट वाला ऑपरेशन ड्यू है। तो वो किडनी ट्रांसप्लांट के ऑपरेशन के लिए जा रहे थे, लेकिन हार्ट में ब्लॉकेज होने की वजह से उनको बोला गया कि पहले हार्ट का ट्रीटमेंट करेंगे। तो जब वो एडमिट हुए, बाकी सारी रिपोर्ट्स उनकी सब ठीक थी और ऑपरेशन टेबल पे उनको जो दवा दी गई, कोई इंजेक्शन दिया गया जो कि ऑपरेशन के पहले डॉक्टर सर्जन को देना था, उस इंजेक्शन का उनको एलर्जी हो गई और उसकी वजह से एकदम से उनको अटैक आ गया और वो पल्स उनका गिरने लग गया और सब तरफ पैनिक हो गया हॉस्पिटल में, डॉक्टर्स और नर्सेस के बीच में। और हम लोग तक भी एक खबर आई तो हम लोग सब जो है, हमारा विश्वास परमेश्वर पे था और हम लोग प्रार्थना कर रहे थे। तब पास्टर आइजक को हम लोग ने फ़ोन लगाया और पास्टर आइजक ने भी प्रार्थना किया फ़ोन के द्वारा, और उन प्रार्थनाओं का असर इतना स्ट्रॉन्ग था कि फ़ौरन ही उनका हार्ट बीट स्टेबल होने लग गया। और
जो पास्टर ने प्रार्थना करी थी वो कहा था कि स्पिरिट ऑफ फियर का अधिकार हम काटते हैं और स्पिरिट ऑफ डेथ का अधिकार काटते हैं, और वो एकदम सटीक प्रार्थना थी क्योंकि वही उस वक्त वहाँ पे था। और उसको अधिकार जैसे ही पास्टर ने प्रार्थनाओं के द्वारा काटा वैसे ही उनका हार्ट बीट स्टेबल होने लग गया और वो स्टेबल हुए और उनका ऑपरेशन हो पाया, उनका वो स्टेंट जो डलना था वो डल पाया और वो आ गए वार्ड में, आईसीसीयू में थे वो। वहाँ पर वो ऑक्सीजन पे थे क्योंकि वो सांस नहीं ले पा रहे थे, और फिर प्रार्थनाएं कंटिन्यूअसली चली रही थी। तो नेक्स्ट डे भी उनका पल्स रेट फिर गिरने लग गया जब वो ऑक्सीजन में थे, वो ऑक्सीजन मास्क नहीं हटा पा रहे थे डॉक्टर्स। तो उसके लिए फिर प्रार्थनाओं के द्वारा उनका वहाँ भी ऑक्सीजन मास्क जो है 24 घंटे के बाद धीरे धीरे कम किया गया ऑक्सीजन का लेवल, और उसके बाद में मास्क उतर पाया, थर्ड डे पे मास्क उतर पाया और आज वो घर आ गए हैं वापस और उनका रिकवरी जारी है। हम परमेश्वर का धन्यवाद देते हैं कि मौत के मुंह से, पास्टर के प्रार्थना के द्वारा मौत के मुंह से उनको हम लोग बाहर खींच के ले आए हैं और वो आज अच्छे हैं और रिकवरी पे हैं, और हमारी प्रार्थनाएं जारी हैं उनके किडनी ट्रांसप्लांट तक का। परमेश्वर का कोटि कोटि धन्यवाद देते हैं और हम पास्टर आइजक को धन्यवाद देते हैं जिनकी प्रार्थनाओं के कारण मेरे भाई हॉस्पिटल से सही सलामत घर वापस आ गए हैं। धन्यवाद प्रभु। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। प्रार्थना एक सन्मान आहे, प्रार्थना
प्रार्थना करीतो समाधान येतात बदलाव होतात कारण आपण वचनानुसार प्रार्थना करीतो जेव्हा आपण प्रार्थना करीतो समाधान येतात बदलाव होतात कारण आपण वचनानुसार प्रार्थना करीतो की आम्ही येशूच्या नावात प्रार्थना करीतो की पवित्र आत्म्यासोबत एक सहभागिता आहे की आम्ही वचनानुसार प्रार्थना करीतो की आम्ही येशूच्या नावात प्रार्थना करीतो की पवित्र आत्म्यासोबत एक सहभागिता आहे प्रेज द लॉर्ड. ओरडू शकता गौरव. प्रेज द लॉर्ड. आपल्या हाताला उचला त्या परमेश्वरच्या स्तुतीमध्ये. लक्षात ठेवा की आपण हातांना का उचलतो. आपण ह्यासाठी हातांना नाही उचलत की बाजूवाला हातांना उचलतोय. आपण ह्यासाठी हातांना उचलतो कारण वचन सांगते आपले हात उचलणे ही संध्याकाळची भेट आहे. It's an offering. ही परमेश्वरासाठी एक भेट आहे. यासाठी आपल्या हातांना उचला. जिथे कुठे तुम्ही आहात येशू ख्रिस्तासाठी आपल्या हातांना उचला. परमपिता परमेश्वरासाठी आपल्या हातांना उचला. धन्यवाद देतो प्रभू पुढे दयेसाठी करुणासाठी प्रेमासाठी. धन्यवाद. तू सर्वांपेक्षा थोर आहेस. तू दयाळू आहेस. तू कृपाळू आहेस प्रभू. हे संपूर्ण जग तुझ्याद्वारे बनले आहे प्रभू आणि आम्ही तुझ्या हाताची रचना आहे. धन्यवाद त्या वेळेसाठी जी तू आम्हाला आज दिली आहेस. आम्ही तुझ्या वचनातून शिकू आणि पुढे वाढू प्रभू. धन्यवाद पवित्र आत्मा आमच्या मध्ये आमच्या सोबत असण्यासाठी. आम्ही प्रार्थना करतो की प्रत्येक कान अभिषेक आहे ऐकण्यासाठी. प्रत्येक हृदय अभिषिक्त आहे समजण्यासाठी. धन्यवाद प्रभू. आम्ही बोलतो हे वचन आमच्या हृदयाच्या चांगल्या भूमीवर पडून परिणामांना आणत आहे. धन्यवाद देतो प्रभू. या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बसता तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण मागच्या रविवारी बोलणे सुरू केले होते की परमेश्वराच्या राज्याचा अभ्यास करा. प्रेज द लॉर्ड. आम्ही बोललो होतो की आपण देवाच्या खऱ्या आत्मिक राज्याचे आहोत. ही काय मस्ती नाही आहे. Or आपण ऑलरेडी परमेश्वराच्या राज्यात आलो आहोत. पण ते परमेश्वराचं राज्य आता दिसत नाही. ते आमच्या हृदयामध्ये आहे. पण थोड्याच वेळात ते राज्य आपल्याला दिसेल. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते की प्रभू तर त्याच्या खांद्यावर असेल म्हणजे सरकार त्याच्या खांद्यावर असेल. जेव्हा बायबल बोलते की सरकार त्याच्या खांद्यावर असेल तर बायबल आपल्याबद्दल सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते की आपण येशू ख्रिस्ताचे शरीर आहोत. त्या खांद्यावर सरकार आहे. याचा अर्थ की आपल्या खांद्यावर सरकार आहे. प्रेज द लॉर्ड. बट ज्या प्रकारे तुम्ही गोष्टी शिकल्या, भले तुम्ही जेवू शकत होता पण तुम्ही जेवण शिकले. तुम्ही चालू शकत होता पण तुम्ही चालणे शिकले. त्याच प्रकारे परमेश्वराच्या राज्याचा अभ्यास पण खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला या जीवनाला जगायचे आहे. देवानी आपल्याला वेळ दिली आहे की आपण अभ्यास करू. प्रेज द लॉर्ड. पास्टर क्रिशने कायम बोलले आहे anything worth doing, worth practicing for.
जर तुम्हाला वाटतं कुठलंही काम करायला चांगलं आहे तर त्याची प्रॅक्टिस करा, त्याचा अभ्यास करा. जर तुम्ही अभ्यास नाही करत आहे तर खऱ्यापणाने ते काम ज्या प्रकारे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे नाही होणार. हालेलुया. ह्या त्या गोष्टी ज्या तुम्ही राजसी खानदानामध्ये जन्म घ्याल तर तुम्हाला ते लहानपणापासून शिकवतात ह्या गोष्टी की बघ तू ह्या राजाचा आहेस. वो बताते हैं कि अरे अशा लोकांसोबत उठू बसू नकोस, तू राजसी खानदानाचा आहेस. जर तुम्ही चुकीची भाषा बोलत आहात तर बोलले जाते अरे ही तू कुणाची भाषा बोलत आहे. तुम्हाला प्रॅक्टिस इथं अभ्यास केला जातो तुमचा. जेव्हा तुम्ही राजाच्या खानदानामध्ये जन्म घेता, राजाला सुद्धा माहिती आहे फक्त जन्म घेणे राजाच्या खानदानामध्ये पुरेसे नाही. राजा आपल्या मुलांना अभ्यास करून घेतो. आपल्या मुलांचा राजा शिक्षा घेतात ते की ते काय करू, पुढे जाऊन राज्य चालवायला शिको की राजा कसं जगतो. प्रेज द लॉर्ड. त्याच प्रकारे जे परमेश्वर राज्य आहे त्याच्या जीवनाचा अभ्यास गरजेचा आहे. अभ्यास गरजेचा आहे. आणि आम्ही बोललो की आपण शिकायला सुरुवात करू ज्याने परमेश्वर राज्य चालते. आणि जी पहिली गोष्ट आपण मागच्या वेळी शिकलो होतो ती ही की परमेश्वराचं राज्य तोंडाने बोललेल्या वचनाने चालते. प्रेज द लॉर्ड. बोलू शकता परमेश्वराचे राज्य तोंडाने बोललेल्या वचनाने चालते. आणि ते थोडे क्लेरिफिकेशन आहे की हे जे तोंडाचे वचन आहे हे परमेश्वराच्या वचनासोबत जुडलेले पाहिजे. तर आपण केवळ हे बोलत नाही की तोंडाने बोललेले वचनासोबत, पण हे जे तोंडातून निघालेले वचन आहेत परमेश्वर वचनावर आधारित पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. ते खूप महत्त्वाचं आहे की तुम्हा लोकांना माहीत असले पाहिजे की राज्य कसे चालते. की आम्ही मागच्या वेळी सांगितलं होतं की या राज्यात वचनच सर्व काही आहे. वचनच सर्व काही आहे. तुम्हाला वचन वापरायला नाही आहे तर तुम्ही या राजाचे जीवन नाही जगू शकत. कारण तुम्ही ऑलरेडी त्या राज्यात आहात. परमेश्वराप्रमाणे तुम्ही त्या राज्यात आहात. जे तुम्ही बायबलमध्ये वाचता त्या आशीर्वादाविषयी तर ते त्या राजाच्या आशीर्वाद आहेत. कुठल्या राजाचे? ज्या राज्यात आपण आहोत. हे जगाचे आशीर्वाद नाहीत. जगाकडे आपल्याला द्यायला काहीच नाही. जगाकडे कुठलेच आशीर्वाद नाही. जग विनाशाकडे अग्रेसर आहे. जेव्हा आपण आशीर्वादाविषयी बोलतो तर आपण ऑलरेडी परमेश्वर राज्याविषयी बोलतो. कारण आशीर्वाद हे परमेश्वर राज्यामध्ये आहेत. परमेश्वरच्या राज्याच्या बाहेर सैतानाचे राज्य आहे. तिथे काहीच नाही आहे. त्याचे विधान काय आहे? समाप्त होणे. तर खूपदा लोक वाचतात बायबलमध्ये हे आशीर्वाद हे आशीर्वाद. तर आपण कशाविषयी बोलत आहोत? परमेश्वरच्या राज्याविषयी. जर तुम्ही परमेश्वर राज्यात आहेत तर हे आशीर्वाद तुमचे आहेत. जर नाहीत तर हे आशीर्वाद तुमचे नाहीत. तर खूप महत्त्वाचं की तुम्ही अभ्यास करायला शिका. तर आपण पहिली गोष्ट शिकलो की परमेश्वरचे राज्य वचनाने चालते. म्हणजेच तुम्ही वचनात चुका नाही करू शकत. जे तुम्हाला मनात येईल ते तुम्ही नाही बोलू शकत. प्रेज द लॉर्ड. दुसरे त्यामध्येच बी पॉइंट, जर तुम्ही परमेश्वराच्या राज्याचे आहे तर तुम्हाला शिकायचे आहे बिना कुठल्या वस्तूने कसं उत्पन्न करायचे आहे. दुसरी गोष्ट मसीहत यामध्येच आहे की तुम्हाला काहीच दिले नाही जात आणि तरी पण सुद्धा तुम्ही सर्व काही उत्पन्न करता. शेजाऱ्याला बोला काहीच दिले नाही जात आणि तुम्ही सर्व उत्पन्न करता. या त्या गोष्टी ज्याद्वारे तुम्हाला पुढे स्वतःला वाढवायचं आहे. तुम्ही नाही बोलू शकत की माझ्याकडे काहीच नाही. बोलतो दॅट्स नाईस, आता तुम्ही ख्रिस्ती आहात, आता सर्व काही बनवा. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही तक्रार करता, मी तर बोलतो तुमच्याकडे संधी चांगली आहे. जर तुम्ही बोलता माझ्याकडे काहीच नाही, तर योग्य जागा आहे, आता सर्व बनवा. कारण ख्रिस्तीपणाचा हाच अर्थ आहे. चला बघू उत्पत्तीमध्ये. पहिली पुस्तक आहे, पहिल्या वचनापासून वाचू आपण. मागच्या वेळी पण आपण बघितलं होते. आज नवीन बघू. देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती. बोला, सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती. चिमणी पण नव्हती, गाढव पण नव्हता, घोडा पण नव्हता, काहीच नव्हते. रिकामी होती पृथ्वी, काही नव्हते. अंधार जलाशय झाकलेले होते आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता. काहीच लिटरली काहीच नव्हते. भूमी सुद्धा नव्हती. तुम्हाला वाटेल भूमी तर असेल, पृथ्वी बनवली. पृथ्वीवर भूमी सुद्धा नव्हती. चला बघू.
मग नंतर देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश चमकू लागला. पहिली गोष्ट काय आली? प्रकाश. ओ हालेलुया, दिस इज सो हेवी. Let me not go into it. नंतर देव बोला प्रकाश हो. काय हो? ओके. देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला कळले की तो चांगला आहे. नंतर देवाने अंधारापासून प्रकाश वेगळा केला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा बुद्धी आहे. त्याने काय केले? प्रकाशाला अंधारातून वेगळे केले. काही लोक आहेत त्यांचे मित्र सिगरेट पितात. ते बोलतात मी नाही पितो, ते पितात. राहा त्यांच्यासोबत, तुम्हाला पण एक दिवस सवय लागेल. बुद्धी बघा परमेश्वरची. त्याने सुद्धा काय केले? प्रकाशाला अंधारातून वेगळे केले. काही टीनेजर्स मुलं आहेत तिकडे जे चांगले होते, पण त्यांचे दुसरे मित्र मम्मीला एकदम घुरून बघत असतात. आता ते सुद्धा मम्मीला त्याच प्रकारे बघतात. परमेश्वराने पण बुद्धी लावली. त्याने काय केले? अंधाराला प्रकाशून वेगळे केले. तर तुम्ही चुकीच्या मित्रांबरोबर फिरून चांगल्या जीवनाची आशा नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. तुमचे सर्व मित्र खोटे बोलतात, मुली फिरवतात, 4 बायका ठेवतात आणि तुम्ही बोलता मी सभ्य आहे, चिंता करू नका, तुमची पण वेळ येईल. तुम्हाला वाटत नाही की हे करायची गरज आहे. पुढचे, देवाने प्रकाश दिवस व अंधाराला रात्र अशी नावे दिली. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला पहिला दिवस. प्रेज द लॉर्ड. बोला सकाळ झाली, संध्याकाळ झाली, पहिला दिवस झाला. बोला सकाळ झाली, संध्याकाळ झाली, पहिला दिवस झाला. हे नाही लिहिले आहे तिथे, जाऊन वाचा तुम्ही. पहिला संध्याकाळ झाली, मग सकाळ झाली, मग दिवस झाला. तिथे वाचा काय लिहिले. पहिला सकाळ झाली का? तर आपण मोजतो दिवस सकाळपासून रात्र, पण परमेश्वर कसं मोजतो? संध्याकाळपासून सकाळ. म्हणून तर आपण सांगितलं हे जे तुम्ही बोलता ते वचन कुठून आले पाहिजे? परमेश्वराच्या वचनातून. ज्या प्रकारे आपण विचार करतो त्या प्रकारे प्रभू नाही विचार करत. जगाचा दिवस काय आहे? सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. प्रभूचा दिवस कसा आहे? संध्याकाळपासून सकाळी. कारण प्रभू प्रकाशातून अंधारात नाही जाऊ शकत. प्रभू प्रकाश आहे, त्याची भाषा वेगळी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुन रहे हैं? देवाने प्रकाशाला दिवस व अंधार रात्र अशी नावे दिली. संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा पहिला दिवस झाला. पुढचे, नंतर देव बोला जलाच्या दुभागण्याकरता जलाच्या मध्यभागी अंतराळ हो. पृथ्वी आहे का आता? नाही, आतापर्यंत नाही. चला पुढे. नंतर देव बोलला जलास दुभागण्याकरता जलाच्या मध्यभागी अंतराळ हो. पृथ्वी आहे इकडे. चला पुढे वाढू. देवाच्या अंतराळास आकाश असे नाव दिले. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला दुसरा दिवस. पहिलं काय झाली? संध्याकाळ, नंतर सकाळ. हे बघा मोजताना दिवस परमेश्वराचे. नेक्स्ट. नंतर देव बोलला अंतराळ खाली पाणी एकत्र गोळा हो व कोरडी जमीन दिसून येऊ. आणि तसे घडले. आत्ता तुम्हाला भूमी दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे पूर्ण रिकामी होती, पूर्ण रिकामी पृथ्वी. जर मी आणि तुम्ही जर परमेश्वराप्रमाणे आहे तर आपल्याला शिकावे लागेल. जर आपल्याला काही दिले जाईल तर आपण परमेश्वराप्रमाणे त्याला निर्माण करू शकतो. आपल्या विचारांना वाढवा. जर तुम्हाला काहीच दिले नाही गेले तरी सुद्धा तुम्ही खूप काही परिणाम उत्पन्न करू शकता. हाच ख्रिस्तीपणा आहे. ख्रिस्तामध्ये आपण रडत नाही, कोण माझी मदत करायला नाही, आपल्याला पाहिजे पण नाही. आपल्याला समजायला पाहिजे जर काहीच नाही दिले गेले तर आपल्याला सर्व काही उत्पन्न करायचं आहे. आणि इथे परमेश्वराने सर्व काही कसे उत्पन्न केले? बोलून, शब्दांना बोलून. हालेलुया. हे जे आम्ही तुम्हाला शिकवत आहे की परमेश्वराचे राज्य कशाद्वारे चालते? वचनाने. जर तुम्हाला वचनाचे महत्त्व नाही तर तुम्ही खूप काही कष्ट उचलणार आहे, कारण परमेश्वराचे राज्य वचनाने चालते. प्रेज द लॉर्ड. हॅलो. विचार करून हे जग कसं चालते? पैशाने. कसं चालते? आपल्याला शिकवलं गेले जर पैसे नाही तर मुला तर खूप काही कष्ट उचलणार तुम्ही. नाही ऐकलं कोणी? किती जणांनी ऐकलं आहे? पैसे नाही तर कष्ट उचलणार, खूप त्रास होणार. कारण जग कशाने चालते? पैशाने. त्याच प्रकारे परमेश्वराचे राज्य कसं चालते? वचनाने. जर वचन नाही बोलणार तर कष्ट उचलणार. जर जगात पैसे नाही तर कष्ट उचलणार. त्याच प्रकारच्या वचनाचा वापर करायला नाही समजत तर परमेश्वराचं तुम्हाला काय उचलावं लागेल? कष्ट. का? कारण हे कसं चालते? वचनाने. इथे तुम्ही काही अजून नाही आणू शकत.
कारण हे राज्य कसे चालते? वचनाने. आणि तुमचं काय काम आहे? जर तुम्हाला काहीच दिले नाही गेले तर सर्व काही उत्पन्न करण्याची हिंमत, साहस. देवाचे राज्य कसे काम करते? वचनाने. तर रडू नका, आमच्याकडे काय नाही. काही नाही तर चांगली सुरुवात आहे. बोला, जर काहीच नाही तर चांगली सुरुवात आहे. ख्रिस्तीपणा दाखवा. योग्य आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तीपणा दाखवा. काय बनवून दाखवा. मी बनवले इकडे, नाही बनवले. तुम्हाला माहिती आहे कुठून आले सर्व? माझ्या घरच्यांनी मला घरातून हकलून काढले. नोकरी मी सोडली होती. चर्चची जितक्या माझ्याकडे सेविंग होती मी सर्व उडवली होती. परमेश्वर माझ्याकडे पण फोन पण सुद्धा नव्हता. पायात बुटे पण नव्हती. मित्र नव्हते, नातेवाईक नव्हते, काहीच नव्हते माझ्याकडे. फोनचे रिचार्ज खूप लांबची गोष्ट, पण फोन सुद्धा नव्हता माझ्याकडे. पण तोंडात काय होते? वचन. प्रेज द लॉर्ड. तोंडात काय होते? वचन. मला माहित होतं हे मोकळे नाही जाणार. हालेलुया. याच्याद्वारे मी काय करू शकतो? मी त्यावेळी सुद्धा बोलत होतो, एक दिवस मी भारताला चालवल, जेव्हा मी एकटा होतो. आता सुद्धा मी बोलतो, कारण मला माहित होते की वचनाने मी काही पण करू शकतो. हालेलुया. तुम्ही रडत नाही? कसे तुमच्या सेलचे लोक नाही येणार? कसं तुमच्याकडे पैसे नाही पार्टनरशिप द्यायला? कसे? तुम्ही तुमच्या तोंडाचा वापर नाही करत आहेत. तुमचं सर्व लक्ष कशावर आहे? पगारावर. पगारावर लक्ष आहे तुमचं सर्व लक्ष. तुमचं लक्ष त्याचवर नाही ज्या गोष्टी परमेश्वर तुम्हाला दिल्या आहेत. तुम्ही जगाप्रमाणे जगत आहात. त्यांचे पूर्ण लक्ष त्यांच्या पगारावर आहे, त्यांच्या बिझनेसवर आहे. ते आपल्यासाठी एक आहे उपाय, पण एक मात्र उपाय नाही. त्या दोघांमध्ये खूप अंतर आहे. आपला पगार, आपला बिझनेस एक प्रकार असू शकतो, पण एक मात्र प्रकार बनवू नका त्याला. खूप जणांसाठी त्यांचे पगार आणि त्यांचा बिझनेस एक मात्र उपाय आहे. एक मात्र उपाय. त्याच्या व्यतिरिक्त विचार सुद्धा नाही करू शकत की पैसे कुठून येणार. त्यांचे विचार उघडले नाही. जे त्यांना बोलले की तुमचा पगार 10,000 आहे, तुम्ही पुढच्या वेळी 50,000ची पार्टनरशिप करू शकता, पुढच्या वेळेच्या सोडून पडतील. मध्ये पास्ट पागल झालेत. त्यांना कळत नाही. They just don't know. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेजाराला बोला, परमेश्वराचे राज्य तोंडाने चालते, वचनाने चालते. काही नाही तरी सुद्धा उत्पन्न करून दाखवा. कारणे अलाव नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने सर्व काही केले ना. सुखी भूमी आत्ता आली. कधी आली? आत्ता सुखी भूमी दिसली. 9व्या वचनामध्ये परमेश्वर कसे उत्पन्न केले? बोलून. प्रेज लॉर्ड. तर आपले वचन वापरा. आपले वचन वापरा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. दुसरे, चला एक वचन राहिलं होते मागच्या वेळी. 1 कोरिंथीकरास पत्र 1:21 वचन. मग देवाचे ज्ञान असतानाही जगाला स्वतःचे ज्ञान देवाला ओळखता आले नाही. आणि जे मूर्खपणाचा संदेश गाजवितो, त्यामुळे जे विश्वासणारे आहेत त्याचे तारण करण्यात देवाने निवडले. मग देवाचे ज्ञान असतानाही जगाला स्वतःचे ज्ञान देवाला ओळखता आले नाही. म्हणजे एक परमेश्वराचे ज्ञान आहे, एक संसाराचे ज्ञान आहे. या जगातील ज्ञानाने तुम्ही परमेश्वर नाही ओळखू शकत. असंभव आहे. जर मी तुम्हाला बोललो की तुमच्या बोटांवर 10 करोड कीटाणू आहेत, किती जणांना विश्वास होईल? नाही विश्वास होणार, पण काहींना विश्वास होईल. जर तुमच्या डोळ्यांना दिसत नाही याचा अर्थ असा नाही की ते नाहीत. जर तुम्ही एक सूक्ष्मदर्शी घेऊन याल, तुम्हाला ते कीटाणू दिसायला सुरुवात होईल. भेटेल तुम्हाला 10 करोड एवढ्याशा जागेमध्ये रांगत असताना तुम्हाला भेटेल. प्रेज लॉर्ड. तर तो काय सांगत आहे? या जगातील ज्ञानाने तुम्ही परमेश्वर नाही ओळखू शकत. तर जगातील संसाराचे ज्ञान हे परमेश्वर कधीच नाही ओळखू शकत. आम्ही जो मूर्खपणाचा संदेश गाजवतो, खूप लोक बोलतात तुम्ही बस फक्त बोलतच राहता, सर्व काही बोलण्यावरच आहे. त्यांच्याप्रमाणे मूर्खता आहे, पण आमच्याप्रमाणे बुद्धिमानी आहे. तर बोलून काय कराल? सर्व काय करो, फक्त आम्हाला बोलून द्या. बोलण्यावर काहीच टॅक्स नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मी बोललो कोणी मरून दे तर माझ्यावर दोष आहे. जर मी बोललो मी श्रीमंत आहे तर माझ्यावर कोण दोष लावेल? तर ह्या मूर्खपणाचा संदेश गाजवतो, त्यामुळे विश्वास आहेत त्यांचे तारण करण्यात देवाने निवडले. तर लोक तुम्हाला बोलतील की तू पागल आहेस. त्यांना आपण पागलच वाटतो. आम्हाला सोडून टाका, आम्ही तुम्हाला पागलच वाटेल. तुम्ही तुमचं करत राहा. Praise the Lord.
त्यांना समजवण्याची काहीच गरज नाही, त्यांना नाही समजणार का तुम्ही तुमची वेळ घालवत आहात. पुढचे, कारण अनेक यहुदी लोक चमत्कारी चिन्ह विचारतात आणि ग्रीक लोक ज्ञानाचा शोध घेतात. पुढचे, परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो हा संदेश यहुदी लोकांसाठी अडखळ आणि यहुदी तरांसाठी मूर्खपणा असा आहे. प्रेज द लॉर्ड. तर या सर्व गोष्टींसाठी काय मूर्खता. होऊन दे, होऊन दे. आपल्यासाठी तर बुद्धी आहे. तर असू शकते ते लोक सांगतील हे जग कसं बनले, कसं तुम्ही व्हाल. You have mouth. मी तुम्हाला प्रत्येक वेळी बोलतो, मला कुठे पण सोडा, मी सर्व काही परतपणा करू शकतो. मला कोणीच नाही पाहिजे, मी एकटा पुरेसा आहे. मला कुणाचीच गरज नाही, मी एकटा जग बदलू शकतो. Praise the Lord. का? मला माहित आहे परमेश्वर कसा काम करतो. हालेलुया. आहेत का? बोला. परमेश्वराचे राज्य तोंडाने बोललेल्या वचनाने चालते. Praise the Lord. दुसरे, परमेश्वराचे राज्य विश्वासाने चालते. जेव्हा आपण विश्वासाबद्दल बोलतो तर खूप जणांकडे चुकीचा विचार आहे विश्वासाबद्दल. त्यांना माहीतच नाही की विश्वास काय आहे, कारण त्यांनी बायबल वाचली नाही. तर जग त्यांना जे विश्वासाबद्दल सांगते तेच त्यांना समजते की मी बघणार तर विश्वास करणार आहे ना. ऐकले असेल ना ही लाईन, ओळ ऐकले की नाही ऐकले? मी बघणार तरच विश्वास करेन. ज्या गोष्टींना बघितलं तर त्यावर विश्वास करायची गरज काय आहे? बघितलं, जर तुम्ही विश्वास नाही केला तरी पण आहे. बघितलं तर बोलू नका मी बघितलं तेव्हा विश्वास करणार. विश्वास हे बघण्याने नाही. चला, इब्री लोकांचं पत्र 11 अध्याय 1 वचन. आता विश्वास म्हणजे आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री आणि ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरोसा आहे. जर तुम्ही बघून विश्वास करता तर ते विश्वास नाही. जगाला जर तुम्हाला मूर्ख नको बनवून दे की बघेल तेव्हा विश्वास होईल. बघून विश्वास कसा होणार? विश्वास काय जे आपण बघत नाही त्याची खात्री, त्याला आपण विश्वास बोलतो. खूप लोक बोलतात मला विश्वास आहे. मी बोलतो का तुम्ही ज्या गोष्टी पाहू नाही शकत पाहू शकता, हा बिंदू आहे. जर तुम्हाला विश्वास आहे तर जे तुम्ही पाहू नाही शकत त्याला बघावे लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर हा विश्वासाचा जो सिद्धांत आहे तो फक्त या जगासाठी नाही. विचार करू नका हा सिद्धांत मला ह्या जगात वापरायचा आहे. परमेश्वर राज्याविषयी आपण बोलतो आहोत. परमेश्वराच्या राज्याविषयी करंडी करास पहिले पत्र 13 अध्याय 13 वचन बघू शकता तुम्ही. विश्वास विषय बघू शकता. पण आता विश्वास, आशा, प्रेम हे तिन्ही स्थायी आहेत. फक्त या जगात तुम्हाला विश्वास नाही लागणार, पण परमेश्वर राज्यात सुद्धा काय लागेल तुम्हाला? विश्वास. जर तुम्ही आता तुमच्या विश्वासाला लावायला नाही शिकणार तर मग संकट आहे. इथे पण होईल आणि पुढचे जे येणार राज्य ते त्यात पण होईल. हे परमेश्वर राज्य सिद्धांत आहे. परमेश्वर राज्य कसे चालते? विश्वासाने. तर तुम्हाला विश्वासाचा अभ्यास करावे लागेल. आपल्या विश्वासाला लावायला सुरुवात करावी लागेल. तुम्ही बोलाल मी माझ्या विश्वासाला कसं लावू? सोपे आहे. विश्वास काय आहे? मानवी आत्माचे परमेश्वरच्या वचनासाठी उत्तर. तसेच जर वचन काय सांगते तुम्ही काय बोलता? हां असंच आहे. प्रेज लॉर्ड. सोपे आहे. तुम्हाला काय करावे लागेल? विश्वासाचा वापर करावा लागेल. हे परमेश्वर राज्य याने चालते, यानेच इथूनच चालते. फक्त इथल्यासाठी नाही, पुढे येणाऱ्या राज्यासाठी पण. हालेलुया. ऐकताय तुम्ही? तर तुम्ही वाट नाही बघत. काही लोक बोलतात जेव्हा स्थिती फायद्याची असेल तर आम्ही काम करणार. तुम्ही आमच्या राज्याचे नाहीत. तर आपण स्थिती बदलण्याचा विचार नाही करत, आपण स्थिती बदलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस स्थितियों को हमारी भलाई के लिए नहीं बदलना है, हम उनको भलाई के लिए बदल सकते. तर आपण जगाप्रमाणे लाचार आणि बिचारे नाहीत. आपण धर्माप्रमाणे नाही की आम्ही बिचारे प्रभू आमची मदत करा. आपण ख्रिस्ती आहोत. ख्रिस्ती जे कुणाप्रमाणे आहे? परमेश्वराप्रमाणे. प्रेज द लॉर्ड. जे तो करू शकतो ते मी करू शकतो. प्रेज द लॉर्ड. जसा तो आहे तसा मी आहे. हालेलुया. जर तो कुठल्याही गोष्टीशिवाय बनू शकतो तर मी सुद्धा बनू शकतो. मी काय करत आहे? आपल्या विश्वासाचा अभ्यास. मी माझ्या विश्वासाला लावत आहे. मी माझ्या विश्वासाला लावत आहे. कारण मला माहित आहे तर आता विश्वास, आशा, प्रीती हे तिन्ही स्थायी आहेत.
माझ्या 3 गोष्टी संपणार नाहीत. स्वर्गात सुद्धा तुम्हाला याची गरज आहे. मिलेनियम मध्ये 1000 वर्ष जेव्हा येशू ख्रिस्त राज्य असेल त्यात पण विश्वास लागेल. हा विश्वास प्रत्येक ठिकाणी लागेल. अरब वर्ष जो पण राजा युगा आहे, प्रत्येक वेळी हा विश्वास लागेल. आणि तुमच्याकडे वेळ आत्ताच आहे याचा अभ्यास करण्याची. तर असे होऊ नका. काही लोक असतात ना, जेव्हा 17 वर्ष असताना त्यांचे 12वी व्हायला पाहिजे, ते 17 वर्ष असताना 8वी शिकत आहेत आणि 4 वर्ष नापासून आले. ते होऊ नका. आम्ही सर्व विश्वास लावून सुटलो, तुम्ही पाठी सुटा. सोबत लावा. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. काय लोकांना सवय कायम पाठवून येण्याची. तू जा मी येतो. कधीपर्यंत असणार हे तू जा मी येतो. माहित आहे ना, असे दोस्त असतात. माझे होते असे मित्र. असतात ना असे मित्र, कायम पाठवून येत होते, जे कायम उशिराच येत होते. परीक्षेमध्ये सुद्धा त्यांचे जीवन असेच होते, प्रत्येक वेळी लेट. तर तुम्ही उशिरा नाही होऊ शकत. तुम्हाला विशेष अभ्यास आत्ताच करायचा आहे. प्रेज लॉर्ड. शेजाऱ्याला बोला, उशिरा नाही होऊ शकत. ठीक आहे ना. तर तुम्ही स्थिती बदलण्याची वाट नाही पाहत, तुम्ही स्थिती बदलता. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ऐकताय? बोला, आम्हाला परिस्थिती बदलायची माहिती आहे. कशाद्वारे? विश्वासाद्वारे. So you put it to work. तुम्ही त्याचा वापर करता, त्याला कामामध्ये आणता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय तुम्ही? चला पुढे वाचू. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय. आता विश्वास म्हणजे आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरोसा असणे. पुढचे इंग्लिशमध्ये बघू शकतो, कारण इथे मराठीत पाहिजे होते की विश्वासानेच प्राचीनांनी चांगले रिपोर्ट स्वीकारले. काय केले? बोला, विश्वासाने प्राचीनांनी चांगली रिपोर्ट स्वीकारली. त्यांनी For by it the elders obtained a good report. एक चांगली रिपोर्ट स्वीकारली. त्यांना चांगली रिपोर्ट मिळाली. कुणाकडून भेटली? परमेश्वराकडून. जर तुम्हाला पाहिजे परमेश्वर माझ्यापासून खुश राहा. चला 6व्या वचनापासून वाचून परत येऊ. आणि विश्वासाशिवाय देवाला संतोषणे अशक्य आहे. जर तुम्हाला वाटे देव प्रसन्न हो, आणि जर तुम्ही विश्वास नाही लावला तर हे असंभव आहे. तुम्हाला विश्वास लावावा लागेल जर तुम्हाला देवाला खुश करायचं आहे तर. साफ लिहिले आहे. वाचू शकता. विश्वासाशिवाय वाचू शकता. 1 2 3. तर बोललो का, पास्टर माझा विश्वास काम नाही करत, प्रभू खुश पण नाही. विश्वासाला तर लावले पाहिजे. तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल की विश्वासाशिवाय त्याला प्रसन्न करणे असंभव आहे. असंभव. ते आहे ना, जसं जग सांगतं पैसे नाही तर कष्ट उचलणार. मी तुम्हाला ते सांगते, आतमधली गोष्ट, आतमधील. जर शब्दाचा वापर करता येत नाही तर कष्ट उचलणार. जर विश्वास लावता येत नाही तर कष्ट उचलणार तुम्ही. कारण ज्या राज्याचे तुम्ही आहात ते राज्य ह्याच गोष्टीने चालते. इन्हीं चीजों से चलता है. चला दुसरं वचन वाचलं. 3. विश्वासामुळेच आम्हाला समजते. बोला, विश्वासामुळेच. कुठल्या दुसऱ्या गोष्टीवर नाही आपल्याला समजत की संपूर्ण जगाची रचना परमेश्वर वचनाद्वारे झाली. कारण विज्ञान सांगेल बिग बँगने झाली. जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे जग कसे बनले, कोण आम्हाला सांगेल कोंबडी पहिला आले की अंडे? सांग कोंबडी. ते बोलते कसं माहित? विश्वासानेच. वचनात लिहिले आहे ते. पहिलं काय आले? कोंबडी आली पहिली. तुम्ही बोला कुठे लिहिले आहे? चला वाचू. उत्पत्ती 9व्यावर सोडले होते आपण. चला पुढे पाडू. चला 20 मध्ये जाऊ. उत्पत्ती 1 अध्याय 20वे वचन. मग देव बोला, जलामध्ये जीव जंतूचे थवेच्या थवे उत्पन्न होत आणि पृथ्वीवर आकाशात पक्षी उडो बागडोट. मग देव बोला. चलिए आगे. मग समुद्राचे प्रचंड जलचर म्हणजे पाण्यात फिरणारे अनेक जातीचे व प्रकारचे प्राणी देवाने उत्पन्न केले. तसे आकाशात उडणारे निरनिराळ्या जातीचे पक्षी देवाने उत्पन्न केले. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे. पहिले अंड्याची सृष्टी केली की प्राण्यांची सृष्टी केली? मग कोंबडी पहिले आली की अंडे? समजलं कसं माहीत पडले?
विश्वासाने माहीत पडले. विज्ञान तुम्हाला ह्याचं उत्तर नाही देऊ शकत, पण विज्ञानाकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही आहे. परमेश्वरच्या वचनाकडे आहे. किती मोठी डिबेट चालू आहे आजपर्यंत, कोंबडी पहिली आली की अंडे, आणि दोन्ही फालतूचा टाइम खराब करत आहेत. माझ्याकडे वर्षांपासून उत्तर आहे याचं. पहिलं कुठून काय आलं? कोंबडी. कुठून माहित आहे? विश्वासाने. परत जावा इब्री लोकासपत्र 11:3. विश्वासामुळेच. जर तुम्ही विश्वास नाही लावत आहे तुम्हाला या गोष्टी नाही समजणार. कारण विश्वासामुळेच आम्हाला समजते की या जगाची निर्मिती देवाच्या आज्ञेने झाली. विचार करून बघा. तुम्हाला वाटेल सर्व काय कुठून आलं? पैशानी. बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. हे तुम्ही चुकीच्या ज्ञानाने आला. विश्वासामुळेच आपल्याला समजते की संपूर्ण जगाची निर्मिती परमेश्वराच्या वचनाद्वारे झाली. म्हणून जे आता दिसते ते जे दिसत नव्हते त्यापासून निर्माण केले गेले आहे. काय सांगत आहे? जे बघण्यात येते ते बघितलेल्या गोष्टीपासून नाही उत्पन्न झाले. जर मी तुम्हाला भिंत दाखवू आणि बोलू ही भिंत कशी बनली आहे, तर तुम्ही बोला ही भिंत विटांनी बनली आहे, सिमेंटनी बनली आहे. बायबल काय सांगत आहे? ज्या गोष्टी आपण बघतो तर ते बघितलेल्या गोष्टी नाही उत्पन्न झाल्या आहे. जर तुम्हाला असं वाटतं की ही जग पैशाने बनले आहे, पण आपल्याला माहिती आहे हे जग परमेश्वराच्या वचनाने बनले आहे. हालेलुया. तर भिंत बघण्यामध्ये असं वाटते कशापासून बनली आहे की विटानी, सळीने आणि सिमेंटनी. बायबल काय सांगते? नाही नाही नाही, हे कशाने बनले आहे? वचनाने. प्रेज द लॉर्ड. कुणासाठी हे मूर्खता आहे, पण आमच्यासाठी हे सत्य आहे. कसं सत्य आहे? विश्वासाने. आणि आपल्याला बघायची गरज नाही, कारण विश्वास न बघितल्या वस्तूबद्दल खात्री आहे. आणि विश्वास जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री. प्रेज द लॉर्ड. न बघितलेल्याची खात्री, याचे प्रमाण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न नाही करत आहोत. आपण वाट नाही बघत, आपण काय करतो? बदलतो. परमेश्वराने हेच केले. परमेश्वराने इस्रायलच्या मुलांना जंगलाच्या रस्त्यातून घेऊन गेला, पण जंगलामध्ये पण परमेश्वराने त्यांच्यासाठी काय केलं? एक नवीन वातावरण बनवले. दिवसा त्यांच्या डोक्यावर काय होतं? ढग, आणि रात्री आगीचे खंबे. सोपे आहे. हा परमेश्वर आहे. तर असे बोल नका, ओ डॉक्टरने सांगितलंय माझ्या फेलिपॉन ट्यूबमध्ये प्रॉब्लेम आहे, ओ मी मुलांना उत्पन्न नाही करू शकत, ओ प्रभू माझी ट्यूब खोल. परमेश्वर बिना बंद ट्यूबनी पण मुलगा उत्पन्न करू शकतो. आपल्या मूर्खताने परमेश्वराला सीमित करू नका. मी माझा गर्भाशय काढला आहे. बिना गर्भाशयनीही प्रभू मुलं उत्पन्न करू शकतो. प्रभू आहे तो. हे प्रभू आहे. आठवण आहे एक रिअल स्टोरी आर्मीची. तो एकटाच मनुष्य होता पूर्ण आर्मीमध्ये, ज्याला येशू ख्रिस्त माहीत होता. सर्वजण याची मस्करी उडवत असेत. नाही घेणार त्याचे. समजा चायना कोरिया सारखं होतं, सर्व त्याची मस्करी उडवत असत. पागल आहेस तू, पागल आहेस. तर त्याला खूप सतवले. तर एक दिवशी टीम होती पूर्ण, तर त्याला पनिशमेंट देत होते. येशू ख्रिस्ताला ओळखत होता म्हणून तो त्यांना म्हणाला, जे काय तुम्ही बोलाल ते होईल. कोणतरी बोला काय करायचे आहे. त्यांनी एक जीप आणली आणि ते म्हणू लागले, ह्या जीपमध्ये पेट्रोल नाही, चालून दाखव. जर समजा चालली तर आम्ही सर्वजण येशू ख्रिस्ताला मानू. हरकत नाही. त्या मुलांनी प्रार्थना सुरू केली. 1 तासानंतर जीप चालू लागली. लोक रडत होती, आणि जो आर्मी जनरल होता तो तर जास्तच रडत होता. बाबा हा येशू ख्रिस्त आहे कोण? कारण तो बोला आम्ही बोललो होतो पेट्रोल नाही, पण भावा आम्ही तर इंजिन काढलं होते. प्रेज द लॉर्ड. You don't know who God is. तुम्हाला माहित नाही परमेश्वर कोण आहे. प्रेज द लॉर्ड. आपण कुणाविषयी बोलत आहोत? परमेश्वराविषयी, जो माणसाला गाढव सुद्धा बनवतो. बायबल नाही वाचली तुम्ही? हा परमेश्वर माणसाला प्राणी बनवतो. जाऊन वाचा बायबलमध्ये. नेबुकॅडनेझार विषयी नाही वाचलं तुम्ही? नव्हतं तो 7 वर्ष. काय बोलताय तुम्ही? कुणाशी बोलताय? माहित नाही का परमेश्वर कोण आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
ते कशाने माहीत पडेल? विश्वासाने. कशाने माहीत पडेल? विश्वासाने. विश्वासाने. Praise the Lord. हालेलुया. विश्वास कसा येईल? देवाच्या वचनाला वाचल्याने, ऐकल्याने. आता जसं तुम्ही ऐकत आहात, तुमच्याकडे काय येत आहे? विश्वास येत आहे का? येतोय की नाही येत आहे? असंच येतो विश्वास? इतके सोपे आहे. यासाठी डिग्रीची गरज नाही. MBA मध्ये 50 लाख खर्च करण्याची गरज नाही. बायबल वाचा, येत राहतो विश्वास. त्यासाठी खूप मेहनत करायची गरज नाही. पण हेच आहे की थोडी मेहनत करावी लागेल. टी बघणे बंद करावे लागेल. लॉट. तर राज्य विश्वासाने चालते. राज्य विश्वासाने चालते. आगे पढ़ेंगे 3 के आगे। विश्वासामुळेच हाबेलने कायनापेक्षा अधिक चांगला यत्न देवाला अर्पण केले. देवाने हाबेलाचे दाने मान्य केल्यामुळे विश्वासाद्वारे तो सत्यनिष्ठ म्हणून उंचवण्यात आला. आणि जरी तो मेला असला तरी तो आपल्या विश्वासामुळे अजून बोलतो. कशामुळे? विश्वासामुळे. 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 प्रॉब्लेम काय? लोक देत नाहीत, आणि जर देतात तर ते बडबडून देतात. जर कोणी तुम्हाला भेटले की बोलताना की माझ्या घरी जेवायला नाही आणि मी ख्रिश्चन आहे, याचा अर्थ असा समजा की त्यांनी परमेश्वराला कधीच काय नाही दिले. तोच मनुष्य गरीब होऊ शकतो जो परमेश्वराला नाही देत. परमेश्वराच्या राज्यामध्ये गरीब होणे असंभव आहे. संभव आहे. मी तुम्हाला वचन वाचवले होते की बायबल सांगते द्या तर तुम्हाला दिले जाईल. हा आहे राज्याचा सिद्धांत. ज्यांना वाटे पैसे पगाराने येतं, नाही, पैसा इथून येतो, या सिद्धांतामधून. भले तुमचा पगार कोणी पे करत नाही, काहीच हरकत नाही, तर तुम्हाला हे समजले, द्या. हा सिद्धांत तुम्हाला समजला. सांगते द्या तर तुम्हाला दिले जाईल. कुठेच डोके मारायची गरज नाही. तुम्हाला कुठला नासाचा सायंटिस्ट होण्याची गरज नाही. सिंपल लिहिलं आहे, द्या तर तुम्हाला दिले जाईल. संपले. द्या. जे नाही दिले तर दिले पण नाही जाणार. किती पण नोकरी करा, त्या नोकरीने भरभराट नाही होणार. ती पण तुम्ही बिझनेस वाढवा, त्यांनी काही नाही होणार. पैसे हे बिझनेसनी नाही येत. पैसे तिथून नाही येत. पैसे कुठून येतात? या नियमने येतात. द्या तर तुम्हाला दिले जाईल. पण पूर्ण जीवन जाते या छोट्याशा गोष्टीला समजण्यासाठी. पास्टर काय करू? एक नोकरी करतोय, दुसरी करू बोलतोय द्या. हे तर नाही होणार आमच्याकडून पास्टर. खड्ड्यात तर खड्ड्यात आहे तर काय पण करा. मी काय सांगू मग तुम्हाला? आता मला सांगितलं परमेश्वर राज्य कसे आहे. द्या तर तुम्हाला, द्या तर. हे इतके सोपे आहे. पास्टर तुम्ही सांगता ही सेवा करायचं, ही सेवा करायचं, ही सेवा करायचं, मग आमच्याकडे वेळ नसते आणि आमचं पगार कमी येतो. पगार त्याने कमी नाही होत. सेवा करत आहात, तुम्ही देत आहात. जे लोक आहेत जगात जे तुम्हाला ओळखतात की नाही ओळखत, तुमच्याकडे पैसे घेऊन येतील. प्रेज द लॉर्ड. माझ्या खानदानामध्ये कोणी नाही ज्याच्याकडे इतके आहे. कोणी सांगितले तुम्हाला तुम्ही खानदानामध्ये सीमित आहात? वाचा जाऊन बायबल. परमेश्वराने आपल्या भविष्यवक्ताला कावळ्यापासून जेवण दिले. कावळ्यापासून. प्रश्न तोच आहे, काय तुम्ही देता? तर देता तर कसे देता? विश्वासाने देता का वळून देता? चला मलाकी याचा 3रा अध्याय 10वे वचन. 1 2 3. 1 2 3. हा थांबा, काय लिहिले आहे? तो सांगत आहे सर्व दशमांश. तो नाही बोला दशमांश. काही लोक बोलतात पास्टर मी दशमांश येतो. मी नक्कीच. चला कॅल्क्युलेट करा. बायबल सोबत चालू ना आपण. ते काय लिहिले आहे? सर्व दशमांश. काय लिहिले आहे? सर्व दशमांशचा अर्थ काय? म्हणजे जितके पण आशीर्वाद तुमच्याकडे येतात त्या सर्व गोष्टीचं काय ना? दशमांश. नाही मी पगाराचा देतो. ओके, तुम्ही पगाराचा देता. पगारामध्ये तुम्हाला समजा दुपारचं जेवण फ्रीमध्ये भेटतं, त्याचा दशमांश कोण देईल? कंपनीने तुम्हाला फोन दिला आहे, त्याचा रिचार्ज जर कंपनी भरत आहे, त्याचा दशमांश कोण देणार? संपूर्ण दशमांश. संपूर्ण दशमांश. सारे दशमांश. तुम्ही एक टीनेजर आणि यूथ आहात आणि तुम्ही घरी राहता. पगार आहे पण मम्मी पप्पांच्या घरी फ्रीमध्ये राहता तुम्ही, पण सोडायला हवे होते.
भाड्याचा दशमांश कोण देणार? माझ्याकडे पैसे नाही. जेवता ना आई वडिलांचे, त्याचा दशमांश द्या. कॅल्क्युलेट करा की आई वडिलांनी तुमच्यावर किती लावले, तर काय द्या दशमांश. प्रेज द लॉर्ड. बोला सर्व दशमांश कुठे आणा? मिशनरी ऑफ चॅरिटी मदर टेरेसाच्या आश्रमात द्या असे तिथे दिले आहे का? तर आम्ही आमचा दशमांश गरिबांना जेवण घालण्यासाठी दिला. तुम्हाला सांगितले होते. लोकांना लॉजिक नाही समजत. दिलं गरिबांना आणि मागतात परमेश्वराकडून. ते वचन तरी करा ना. संपूर्ण दशमांश. शेजाऱ्याला बोला संपूर्ण दशमांश. स्वतःला विचारा तुम्ही दशमांश मध्ये किती इमानदार आहात. संपूर्ण दशमांश, थोडे नाही, संपूर्ण. संपूर्ण प्रकारचे, संपूर्ण सर्व प्रकारचे आशीर्वाद. चलो हालेलुया. हॅलो, प्रेज द लॉर्ड. संपूर्ण दशमांश कुठे घेऊन या? भंडारामध्ये. दशमांश कुठे जातो? चर्चमध्ये. विचार करा, 20 जण येऊन एक बंदूक विकत घेईल आणि त्या बंदुकांनी कुणाला तर समजा मारेल. सर्वांनी ज्या 20 जणांनी इन्व्हेस्टमेंट केली होती, तर सरकार त्या सर्वांना नाही पकडणार का? तर लोकांना माहित नाही गरिबी येते कुठून. अशा जागी इन्व्हेस्टमेंट केलं जे त्यांना करायचंच नव्हते, करायलाच नाही पाहिजे होते. मग बोलतात मी गरीब आहे. तुम्हाला शिकवतो, तुम्हाला वाटत होतं मूर्ख बनवतोय. Praise the Lord. बोला संपूर्ण दशमांश चर्चमध्ये घेऊन या. कम ऑन. तुमचे वडील तुमच्यासाठी घर सोडून गेले, विकत घ्यायला नाही पडत. कमीत कमी भाडे कॅल्क्युलेट करून द्या, दशमांश तरी द्या. लोकांना समजत नाही त्यांच्याकडे आशीर्वाद आहेत. वडील सोडून गेले तर थोडे त्यांचे भाडे देऊ, दशमांश तरी द्या ना. नाही देऊ शकत. क्यों नहीं दे सकते आप? हसा जरा. कधी विचार नाही केला ना इतका. म्हणजे इतका पैसा नाही जितका असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. वाटत जे तुम्ही कमवताय त्याच्यात दिला. बाकीच्या आशीर्वादांचे काय? तर सर्वशक्तिमान परमेश्वर ही परीक्षा पाहण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या वाट्यातील 10वा भाग माझ्याकडे आणा. तो भाग खजान ठेवा. माझ्या घरी अन्न माझी परीक्षा करा. तुम्ही असे केले तर मी तुम्हाला खरेच आशीर्वाद देईल. आकाशातून पडणाऱ्या वृष्टीप्रमाणे तुमच्या चांगल्या गोष्टी वर्षा होईल. परमेश्वर बोलत आहे, सर्व दशमांश माझ्याकडे आण आणि मला तपासा. मी स्वर्गातील खिडक्या खोलून तुमच्या अपरंपार आशीर्वाद देईल. सांगत आहे तुमच्याकडे ठेवायला जागा नसणार. प्रेज द लॉर्ड. हा. ऐकता तुम्ही? दान काय आहे पैशाचा? द्या तर तुम्हाला दिले जाईल. मग कसे आहे? विश्वासाने. तुम्हाला कसं माहित? विश्वासाने. प्रेज द लॉर्ड. ते माहित? विश्वासाने. गडबडून नाही, देऊन. परेशान होऊ नका. प्रेज द लॉर्ड. कारण हा एक प्रश्न आहे, लोक कायम विचारतात. इतके सोपे उत्तर का डोकं खराब करत आहात? लॉर्ड हालेलुया. काय? रोमकारपत्र 14:23. प्रेज लॉर्ड. तर राज्य कशाने चालतंय? विश्वासाने. कशाने चालतंय? विश्वासाने. आणि विश्वास काय? परमेश्वराच्या वचनासाठी मानवी आत्म्याचे उत्तर. वचन सांगते दशमांश द्या, तर दशमांश द्या. वचन सांगते द्या तर तुम्हाला दिले जाईल. तुम्ही बोला ओके. त्यामुळे तर माझा कोणच स्टाफ तुम्हाला गरीब नाही दिसणार कधी पण. किती पण कमी कमवू, त्यांच्याकडे कमीच नसते. चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. वाचा 1, 2, 3. तर तुम्ही शंका नाही करू शकत. ऐका तुम्ही पडून नाही देऊ शकत. तर काय दिलं तर नाही आणणार तर होईल कल्याण तुमचं. तर तुम्हाला शंका घेणे हे अलाउड नाही आहे. परंतु जो शंका करून खातो तो दंडाच्या योग्य ठरलेला आहे, कारण तो विश्वासाने नाही खात. आणि जे काही विश्वासाचे नाही ते पाप आहे. ओ बॉय. जे विश्वासाचे नाही ते पाप आहे. विश्वास इतका महत्वाचा आहे. जे परमेश्वराने तुम्हाला सांगितलं दशमांश द्या आणि तुम्ही नाही दिला आणि त्या पैशाला खाल्ले, काय श्राप नाही देत आहे. ते लिहिले आहे. पा के आगे डंडा, उसके बाद आगे पा. क्या लिखा है? क्या लिखा है? घरी जाऊन बोललं का की पास्टरने बोललं? ते लिहिले आहे. पा दांडा पा. तुम्हाला सुद्धा बुद्धी आली.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हॅलो, समजतंय? सिद्धांत काय आहे? द्या द्या तर दिले जाईल. Praise the Lord. जो शंका करून खातो तो दंडाच्या योग्य ठरलेला आहे, कारण तो विश्वासाने नाही करत. आणि जे विश्वासाचे नाही ते पाप आहे. विश्वासाला नाही लावण्याची चूक तुम्ही नाही करू शकत. विश्वासाचा वापर करावा लागेल. आपल्या हातांना उचलून परमेश्वराचा धन्यवाद द्या. बोला अन्य भाषेमध्ये दिगे बहुशांतर लगे बहुशात्र खाना. प्रेज द लॉर्ड. हसा हा 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 हा. बरं झालं ना चर्चला आला. घरी बसला असता तर काय माहिती काय ऐकत असता. वॅक्सिन मारून टाकेल. इकडे आला तर विश्वास तर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्ही सांगत असतो चर्चला येत राहा, कारण तुमचा विश्वास काय होईल? वाढत राहील आणि तुम्ही महान कामांना निरंतर करत राहा. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर आम्ही तुमचं स्वागत करणार आहोत. उभे राहू शकता तुम्ही जर पहिल्यांदा आला आहात तर. जोरात टाळ्या वाजवू शकता. ह्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवू शकता. धन्यवाद आल्याबद्दल. आनंद आहे की तुम्ही आलात. तर आपण परमेश्वरसाठी यांच्यासाठी टाळ्या वाजवत आहे. जर तुम्ही येशू ख्रिस्ताला नाही ओळखत आज येशू ख्रिस्ताला, तर आपला प्रभू म्हणून स्वीकारून घेऊन जावा. ओके, तर डोळे बंद करा आणि प्रार्थना माझ्या पाठी बोला. हे प्रिय पित्या, विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जीवित देवाच्या जीवित पुत्रामध्ये, की तुम्हाला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले आणि तो आज जिवंत आहे. विश्वासद्वारे घोषणा करतो की येशू ख्रिस्त आजपासून माझा प्रभू आहे, माझा स्वामी आहे. आजपासून मी वाचलो आहे. आजपासून मी देवाचा लेकरू आहे. आजपासून मी परमेश्वराच्या राज्यात आहे. मी विश्वासाद्वारे आपल्या आत्म्यामध्ये परमेश्वराच्या जीवनाला स्वीकारतो. धन्यवाद परमेश्वर. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. परत एकदा जोरात ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवू शकता. स्वागत आहे तुमचे परमेश्वराच्या राज्यामध्ये. मीटिंग नंतर भेटून जावा, कारण अजून आम्ही तुमच्याविषयी जाणून घेऊ शकतो. याच्या पहिला की तुम्ही बसा, आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, प्रार्थना करतो सर्व तुझ्या लेकरांसाठी ज्यांनी आज येशू ख्रिस्ताला आपल्या प्रभू उद्धारकर्त्याच्या रूपमध्ये ग्रहण केले आहे. येशू ख्रिस्ताचे नाव यांच्यावर सर्वदा असेल. येशूच्या नावामध्ये सैतानांचे याच्यावर कोणतेच दावा आणि कब्जा नाही. येशूच्या नावामध्ये यांना आशीर्वाद तुझ्या बुद्धद्वारे, तुझ्या समजाच्या प्रेमद्वारे, तुझ्या विश्वासाद्वारे आणि तुझ्या आत्म्याद्वारे सर्व आशीर्वादित आहेत. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. बसू शकता तुम्ही. धन्यवाद. ही वेळ आहे आपली भेट, आपले दशमांश, आपली पार्टनरशिप देण्याचे. पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. दशमांश कंपल्सरी आहे. नाही परमेश्वर काढून घेईल. पार्टनरशिप आहे जे तुमचं खरं प्रेम दाखवतं की तुम्ही परमेश्वर किती खरं प्रेम करता. आपल्या पार्टनरशिपला हलक्यामध्ये घेऊ नका. प्रेज द लॉर्ड. जोरात ओरडू शकता. गौरव. येशू तुझवर प्रेम करतो, किती मी तुझवर प्रेम करतो. सदा रक्षण करतोस, माझी काळजी तू घेतो. येशू तुझवर प्रेम करतो, किती मी तुझवर प्रेम करतो. सदा रक्षण करतोस, माझी काळजी तू घेतो. तुझं प्रेम मिळणं सुखदायी आहे. तुझं म्हणणं एक सन्मान आहे. तुझं प्रेम मिळणं सुखदायी आहे. तुझं म्हणणं एक सन्मान आहे. येशू तुझवर प्रेम करतो, किती मी तुझवर प्रेम करतो. सदा रक्षण करतोस, माझी काळजी तू घेतो. येशू तुझवर प्रेम करतो, किती मी तुझवर प्रेम करतो. सदा रक्षण करतोस,
काळजी तू घेतो, सदा रक्षण करतोस, माझी काळजी तू घेतो. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करू आपण. धन्यवाद परमेश्वरा, या भेटेला आणण्याचा अनुग्रह संधी दिल्याबद्दल. धन्यवाद आम्हाला हा सन्मान दिल्याबद्दल. तुझ्या वचनाच्या अनुसार तुझा सन्मान करू शकतो, जसं आम्ही दिले आहे तुझ्या वचनाच्या अनुसार दिले आहे प्रभू. आणि वचनाप्रमाणे याचे वाढलेले शेती आमच्याकडं वेगाने येत आहे येशूच्या नावामध्ये. लोक मापून मापून हलून हलून आमच्याकडे आणत आहे येशूच्या नावामध्ये. संपूर्ण जगात पवित्र आत्म्याद्वारे लोक उत्साहित आहे पैशाला आमच्यापर्यंत आणण्यासाठी येशूच्या नावामध्ये. आणि पैसा आमच्या पाठी विजय रूपाने आणि बिना थांबता बिना कुठल्या संकटाचा येतो येशूच्या नावामध्ये. आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी नाही होणार. त्यावर बढोतरी आहे आणि तुझ्या राजाचा विस्तार आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. काय अनाउन्समेंट आहेत, लक्षपूर्वक ऐका. अनाउन्समेंट काय आहेत, ज्या मेन गोष्टी आहेत. सर्वात पहिलं आहे आपलं काय 150 दिवसाची प्रार्थना चालू आहे. प्रेज द लॉर्ड. टाळ्या नाहीत, गौरव. टाळ्याने प्रभूला काहीच नाही भेटत, ठीक आहे ना. आता बदललो आहे आपण. 150 days of जर तुम्ही प्रार्थना नाही करत आहात तर 5च्या पुढे दंडा बसेल. पा सही है. शेजारला बोला 5च्या पुढे दंडा बसेल. पा के आधे डंडा और पा सही, तो ये मत कीजिए. प्रेज द लॉर्ड. आम्ही प्रार्थना करतो तर तुम्ही पण का नाही करत? विश्वास लावा तुमचा. आमच्यासोबत प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. तर आपण 3 दिवसातून प्रार्थना करतो. सकाळी 7:30 ते 8, दिवसातून 4:30 ते 5 आणि रात्री 12 ते 1 प्रार्थना करा. हे गरजेचं आहे. यानेच आपण जगाला बदलणार आहोत आणि बदलत आहोत. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आपले जे चर्चेस आहेत ते 23 पेक्षा जास्त भाषेमध्ये आहेत. करीब आपल्याकडे 36 चर्चेस आहेत. 14 चिल्ड्रन चर्च आहेत. सर्व भाषामध्ये आहेत. त्याचा वापर करा. जावा, बघा किती लोकांना तुम्ही ओळखता ज्यांना हिंदी आणि इंग्लिश नाही येत. जा आणि ह्या चर्चेसला त्यांना पाठवा. आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकतो, सर्वांचा उद्धार करू शकतो. प्रेज द लॉर्ड. तर त्याचा वापर करा. हालेलुया. आपले 2 तास आम्हाला द्या. आमच्या इच्छा आहे की आपले 2 तास आम्हाला द्या. आमच्यासोबत जुडा, आमच्यासोबत काम करा. वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आमच्यासोबत काम करू शकता. पुरुष सेवकाईबरोबर तुम्ही काम करू शकता. महिला सेवकाईबद्दल काम करू शकता. लहान मुलांची सेवकाई, यूथ, टीनेजर्स, कॉयर, आशर, खूप काही आहे करण्यासाठी. असं होऊन देऊ नका तुम्ही काय नाही करत आहे. चर्चमध्ये सेवा करणे गरजेचे आहे. मग काय आहे, मग काय करणार? मी तुमची सेवा करत आहे. तुम्ही काय सेवा करता? जर तुम्ही आला आहात तर प्रभूची सेवा करा. आपले 2 तास आम्हाला द्या. प्रेज द लॉर्ड. आता पण आपल्याकडे सुवर्ण संधी आहे आपल्या बिला पेरण्याची. जसं आम्ही बोललो आहे, आपण 15 लाख उभे करत आहोत. अर्ध्यापेक्षा जास्त मी दिले आहेत. ऑलमोस्ट 75% दिले आहेत मी. Still the opportunity exists. संधी अजून आहे तुमच्यासाठी. तुम्ही तुमच्या बी पेरा ह्या प्रोजेक्ट मध्ये बो सकते हो. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या फोनमध्ये आमचे ॲप नाही आणि बायबल नाही तर खूप चांगला उपाय आहे. 4थ्या माळ्याने हा फोन फेकून द्या. प्रेज द लॉर्ड. उभे राहू शकतो आपण. प्रभूचा धन्यवाद देऊ. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हांबरोबर सर्वदा असो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा सर्वदा आमच्या जीवनात निवास करेल आणि आम्ही सर्वदा परमेश्वरच्या घरात निवास करून राहील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. आनंद साजरा करा. वचन काय करते? काम करते. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.